एका गावामध्ये श्री स्वामी समर्थांचा परमभक्त राहत होता। तो अत्यंत गरीब होता। त्याच्या घरची परिस्थिती इतकी हालाकीची होती, एक वेळचं अन्नही त्याला मिळत नसे आणि अनेक वेळा त्याला आणि त्याच्या कुटुंबाला उपाशी झोपावे लागत असे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या त्रासामुळे रामू खूप दुःखी झालेला होता। मात्र रामूची श्री स्वामी समर्थांवरती भक्ती आणि श्रद्धा कधीच कमी झालेली नव्हती। रामू नेहमी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत असे। एके दिवशी रामू आपल्या जीवनातील संकटांना त्रस्त होऊन जंगलामध्ये निघून गेला। रामूच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता, आता स्वामीच काहीतरी मार्ग दाखवतील। रामू आपल्या जीवनातील संकटांना त्रस्त होऊन जंगलामध्ये भटकत असताना त्याला एक अद्भुत दृश्य दिसले। श्री स्वामी समर्थ काट्यांच्या शय्येवरती शांतपणे विसावले होते। हे दृश्य पाहून रामू थक्क झाला। ज्यांच्या दर्शनामुळे लोकांचे दुःख आणि दारिद्र्याचे निवारण होते, असे ते महाराज श्री स्वामी समर्थ काट्याच्या शय्येवरती शांतपणे कसे झोपू शकतात, असा विचार त्याच्या मनामध्ये आला। रामू लगेच स्वामींच्या चरणी जाऊन नतमस्तक झाला। श्री स्वामी समर्थ महाराज काट्याच्या शय्येवरती झोपलेले पाहून रामूच्या डोळ्यामध्ये पाणी आले। तेवढ्यात स्वामी उठले आणि चालू लागले। रामूही स्वामींच्या मागे हात जोडत चालू लागला। चालता चालता बऱ्याच वेळानंतर स्वामी एका ठिकाणी थांबले आणि रामूला म्हणाले, अरे वेड्या, माझ्या मागे का फिरतोस? तुझे घर आहे, संसार आहे, बायको मुलं आहे, त्यांची काळजी घे। रामू नम्रपणे स्वामींना म्हणाला, स्वामी, तुमच्याशिवाय मला दुसरा कोणाचाही आधार नाही। रामूची अखंड भक्ती पाहून स्वामींना करुणा आली। स्वामींनी बरेच साप प्रगट केले आणि रामूला म्हणाले, हे बघ, याच्यामधले जेवढे साप तुला पाहिजे ते घेऊन जा आणि माझ्या पाठीमागे येऊ नको। रामू सर्व सापांना पाहून घाबरू लागला। स्वामींच्या जवळपास असलेला एक साप स्वामींनी रामूला दिला आणि स्वामी रामूला म्हणाले, हा घे, घरी घेऊन जा आणि घाबरू नकोस। स्वामींची आज्ञा मानून रामूने घाबरत घाबरत तो साप घेतला आणि जवळ असलेल्या थैलीमध्ये तो साप ठेवला। घरी पोचताच रामू थैली उघडून पाहतो तर काय, तो साप शुद्ध सोन्यामध्ये परिवर्तित झालेला होता। हा चमत्कार पाहून रामूच्या डोळ्यामध्ये आणि रामूच्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी आले। रामू आपल्या पत्नीला म्हणाला, स्वामींनी आपले दुःख पाहून आपल्या भक्तीचे आपल्याला फळ दिले। रामूने मिळालेली संपत्ती स्वतःच्या सुखासाठी न वापरता त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने रामूच्या घरातील दारिद्र्य पूर्णपणे दूर झाले। सत्कर्म, दानकर्म आणि स्वामी सेवेसाठी वापरली। मित्रांनो, स्वामींच्या या कथेतून आपल्याला काय बोध मिळतो? श्री स्वामी समर्थांवरती अढळ श्रद्धा, पूर्ण विश्वास ठेवणाऱ्यांना त्यांच्या जीवनातील संकटे दूर होतात। स्वामी योग्य वेळी आपल्या भक्तांवरती कृपा करून त्यांना सुख, समाधान आणि कृपेचा आशीर्वाद देतात। श्री स्वामी समर्थांनी आपल्या परम भक्ताचे दुःख आणि दारिद्र्य दूर केले। ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। मित्रांनो, माझं नाव आहे किरण सूर्यवंशी। माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि FB पेजवर जाऊन फॉलो करा। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत।